रामकृष्ण हरी माऊली। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम निशम आनंदी वल्लभम। गेल्या काही दिवसापासून आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून या वारकरी संप्रदायातील सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ संत साधू ज्यांचं प्रत्येक संतांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये ज्यांनी एक प्रेमाची जागा निर्माण केली, वयानं अत्यंत लहान पण सकल संतांमध्ये श्रेष्ठत्व प्राप्त केलं, असे या वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा यांचं चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न केला। 4 भाग आपण चरित्राचे पाहिले आणि आता आपल्याला या चरित्राचा शेवटचा भाग त्या ठिकाणी पाहायचा। माऊलीच्या समाधीचं वर्णन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायचं, त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पाहावा अशी विनंती करतो। 5व्या व्हिडिओला आपण 5व्या भागाला या ठिकाणी सुरुवात करतोय। आपण 4थ्या भागापर्यंत पाहिलं की ज्ञानोबारायने सच्चिदानंद बाबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि एखाद्या माणसाला झोपेतून जसं जागी करावं तसं मरणाच्या दारातून सच्चिदानंद बाबाला माऊलीने जाग केलं। सांगितलं की उठा सच्चिदानंद बाबा, तुमच्या हातून मला धर्माचं कार्य करायचं। आणि त्या सच्चिदानंद बाबाला जाग केलं। त्या नेवाशामध्ये कर्वेश्वराच्या मंदिरात पैस नावाच्या खांबाला त्या ठिकाणी खांबापाशी माऊली बसले आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली। सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली। तो खांब अजूनही आहे या महाराष्ट्रातला किंबहुना विश्वातला ते पहिलं मंदिर असेल की जे खांबासाठी मंदिर बांधल्या गेलेलं आहे, नाहीतर मंदिरासाठी खांब असतात। आणि तिथं ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबाच्या हातानं ज्ञानेश्वरी लिहिली। शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी। सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असं म्हटलेलं आहे। सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली। ज्ञानोबारांनी 5 प्रकारचं वाङ्मय रचलं पहा, 5। एक ज्ञानेश्वरी, दुसरी चांगदेव 65, तिसरा अमृता अनुभव, 4था हरिपाठ आणि 5वा अभंग, म्हणजे अभंग माऊलीने काही रचले। त्यातली ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांचं हृदय आणि ती ज्ञानेश्वरी माणसाने किमान एकदा तरी जीवनात वाचली पाहिजे, एकदा तरी जीवनात वाचली पाहिजे। आणि हरिपाठ तर वारकऱ्याचा नित्य नियम सांगितले, पण ज्ञानेश्वरी कमीत कमी संपूर्ण आयुष्यात तुम्ही एकदा वाचा। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले की दररोज तुम्ही 100 ओव्या वाचल्या तर 3 महिन्यात ती ज्ञानेश्वरी पूर्ण होते। 9032 त्याच्या ओव्या आहेत। असो पुढे आपल्याला पाहायचं, माऊलींनी 5 प्रकारचं वाङ्मय रचलं आणि त्याच्यानंतर आता माऊली निवृत्तीनाथ आपल्या गुरुकडे जातात आणि निवृत्तीनाथांना म्हणतात की दादा, ज्याच्यासाठी जन्म घेतला, ज्याच्यासाठी अवतार घेतला, ते कार्य संपन्न झालं। 5 प्रकारचं वाङ्मय जगाच्या उद्धारासाठी रचलं, त्याच्यामुळं अनेक लोकांचा पुढे उद्धार होतो। पण आता अवतार ज्याच्यासाठी घेतलं ते कार्य संपलेलं आहे, त्यामुळे आता इथं थांबण्यात अर्थ नाही। माझी इच्छा समाधी घेण्याची आहे, वय फक्त 16 वर्षाचं आहे। ज्ञानोबा म्हणतात की दादा मला समाधी घ्यायची। निवृत्तीनाथ म्हणतात की अहो माऊली काय म्हणता? निवृत्तीनाथाच्या अंगावर समाधी म्हटल्याच्या नंतर काटा उभा राहिला। निवृत्तीनाथ म्हणतात की अहो माऊली काय म्हणता? मी तुमच्यापेक्षा मोठा आहे तरी सुद्धा समाधी घेण्याचा विचारही माझ्या डोक्यात आला नाही, आणि तुमच्या अंतःकरणात विचार आला तरी कसा? निवृत्तीनाथ रडायला लागले। डोळ्यात त्यांच्या आसुहीत माऊलीने समाधी म्हटल्यावर, आणि तेवढ्यात मुक्ताबाई आली, सोपान काका आले। मुक्ताबाईने निवृत्तीनाथांना विचारलं की दादा काय झालं रे? निवृत्तीनाथ म्हणतात की अगं मुक्ताबाई,
बघ तुझा ज्ञानदादा काय म्हणतोय, समाधी घ्यायची म्हणतोय. मुक्ताबाई माऊली जवळ जाते आणि माऊलीचा हात पकडते आणि माऊलीला विचारते की अरे दादा, कदाचित तुला आमचा काही राग आला का? इतक्या लवकर आमच्यावर असणारं तुझं प्रेम संपलं तरी कसं काय? मुक्ताबाईने माऊलीला विचारते, एवढा आमचा कंटाळा कसा काय आला? आमच्यावर तुझं काहीच प्रेम शिल्लक उरलं नाही. मुक्ताबाई ज्ञानोबरायला म्हणते आणि मग मुक्ताबाई आग्रह करते, सोपान काका आग्रह करतात, निवृत्ती आग्रह करतात, निवृत्तीनाथ. आणि मग या तिघाच्या आग्रहावरून असं म्हणतात की माऊली त्याच्या पुढे 6 वर्ष थांबतात. म्हणजे 16 आणि 6 22. नंतर माऊली विचार करतात की आता 6 वर्षाच्या नंतर प्रत्येकासाठी 2-2 वर्ष थांबतात, असे 6 वर्ष थांबतात. मग आता इतक्या दिवस करायचं काय? माऊली विचार करतात की आता एवढ्या दिवसात आपण एक करू. पंढरपूरमध्ये एक मोठा साधू राहतो, संत राहतो, जो भक्त शिरोमणी आहे आणि ज्यानं देवाला अंकित करून ठेवलेलं आहे. देवाचं ज्याच्यावर विशेष प्रेम आहे आणि देवही ज्याच्यावर विशेष प्रेम करतो, असे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज. त्या नामदेव महाराजच्या भेटीला जायचं आणि त्यांच्या सोबत सगळ्या भारतभर तीर्थयात्रा करायची माऊलीने ठरवलं. आणि माऊली नामदेव महाराजांच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये आली, नामदेव महाराजांच्या घरी आली. नामदेव महाराजांनी पाहिलं की ज्ञानोबराय आलेले, वयानं लहान असले तरी ज्ञानोबरायांचा अधिकार सामान्य नाही हे नामदेव महाराजांना माहित होतं. आणि त्यामुळं ज्ञानोबराय आल्या आल्या नामदेव महाराजांनी लोटांगण घातलं. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेव. नामदेव महाराजांनी लोटांगण घातले आणि माऊलीची पूजा केली आणि विचारलं की माऊली, माझ्यासारख्या पामराकडे येण्यासाठी कशासाठी तुम्ही माझ्याकडे आले? काय कारण? हात जोडून विचारलं. आणि असं विचारल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात की अहो नामदेव महाराज, तुमचा अधिकार सामान्य नाही. वयाच्या 5व्या वर्षी तुमच्या हातानं भगवंत जेवण ग्रहण करतो, भोजन ग्रहण करतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची उरी राखितो. तुमच्या हातानं भगवंत नैवेद्य ग्रहण करतो. देवाला तुमचा विग्रह अजिबात सहन होत नाही. एवढे श्रेष्ठ आणि भक्त शिरोमणी तुम्ही आहात आणि माझी अशी इच्छा आहे की तुमच्या संगतीत काही दिवस राहावं, म्हणून मी तुमच्या भेटीला आलो. नामदेव महाराज म्हणतात की माऊली, काय आज्ञा हे सांगा. माऊली म्हणतात काहीच नाही, मी एक मागणं तुमच्याकडे मागायला आलो. माझी इच्छा आहे की सगळी तीर्थयात्रा करायची भारतभर आणि त्या तीर्थयात्रेसाठी तुम्ही माझ्या सोबत चालावं. नामदेव महाराजांना म्हटलं. आता नामदेव महाराजांना देवाचा विग्रह अजिबात सहन होत नाही. त्यामुळे नामदेव महाराजांसाठी सगळे तीर्थ म्हणजे पंढरपूरच आहेत, सगळं तीर्थ म्हणजे विठोबाच आहेत. आणि पंढरपूर सोडण्याची नामदेव महाराजांची अजिबात इच्छा नाही. आणि नामदेव महाराज म्हणतात की माऊली, पण आता माऊलीलाही नाही म्हणून सांगता येत नाही. एवढ्या मोठ्या संताचा, एवढ्या मोठ्या साधूचा शब्द मोडता येत नाही. कारण नामदेव महाराजांना माहित होतं की या विश्वात असा कोणीच नाही जो ज्ञानोबरायचा शब्द मोडल. त्यामुळे नामदेव महाराजांनाही तो शब्द मोडणं शक्य नव्हतं. म्हणून नामदेव महाराजांनी एक आयडिया केली. नामदेव महाराजांनी विचार केला की आपण नाही म्हणायचं नाही, आपण देवावर लोटून देऊ. आणि नामदेव महाराजांनी सांगितलं की माऊली, तुमच्या सोबत तीर्थयात्रा करणं हे माझं भाग्यच ठरलं, पण मी तुमच्या सोबत तीर्थयात्रेला येऊ शकत नाही, कारण या देहावर माझा अधिकार नाही. या देहाचा मी स्वतः मालक नाही. या देहाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आहे.
त्याला हा देह मी विकून टाकलेला आहे, विकून टाकलेला आहे, नामदेव महाराज म्हणतात. आणि असं नामदेव महाराजांनी म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात की माऊली, हा देह मी पांडुरंगाला विकून टाकला, त्यामुळे देहावर माझा अधिकार उरला नाही. जर देवानं म्हटलं की जा, तर मी तुमच्यासोबत तीर्थयात्रेला यायला तयार, अन्यथा नाही. माऊली थोडेसे हसले, माऊलीने सांगितलं काही हरकत नाही, मी देवाला विचारतो. आणि नामदेव महाराजांना 100% गॅरंटी होती की देव आपल्याला तीर्थयात्रेला जाऊ देणार नाही, देव नाही म्हणत, असं नामदेव महाराजांना 100% वाटलं. ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज दोघही राऊळात आले, मंदिरात आले, गाभाऱ्यात आले. भगवान पांडुरंग परमात्म्याला माऊली हात जोडतात आणि म्हणतात की देवा, तुझा आवडता आणि श्रेष्ठ भक्त असणारा नामदेव, त्या नामदेव महाराजांना तीर्थयात्रेसाठी नेण्याची माझी इच्छा आहे आणि त्याला नेण्यासाठीच मी इथपर्यंत आलेलो. आणि तू जर त्या ठिकाणी आज्ञा दिली तर मी नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला नेऊ शकतो. तुझ्या आज्ञेची, तुझी परवानगी घेण्यासाठी मी राऊळात आलो, माऊली म्हणतात. आता तो माऊलीचा शब्द आहे, देवही कसा मोडू शकत? माऊलीचा शब्द कोणीही मोडू शकत नाही, कारण संतांचा शब्द देवालाही मोडता येत नाही, कारण देवाला देवपणा प्राप्त करून देणारे संतच असतात. आमुची या भावे तुझं देवपण, असं म्हटलेलं आहे. संत देवाला देवपणा प्राप्त करून देतात. त्यामुळे ज्ञानोबाऱ्याचा शब्द तर अजिबात बोलणं शक्य नव्हतं. देवानं सांगितलं की माऊली, अहो माझ्या नामदेवाचं, माझ्या नाम्याचं भाग्य की तुम्ही त्याला तीर्थयात्रेसाठी निवडलं, तीर्थयात्रेसाठी निवडलं. त्याचं खरंच परम भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे, खरंच त्याचं भाग्य आहे की तुम्ही त्याला तीर्थयात्रेसाठी तुमच्या संगतीत निवडलं, त्याला संधी दिली, हे त्याचं भाग्य आहे. आणि तुम्हाला मला परवानगी मागण्याची आवश्यकताही नाही, तुम्ही नामदेव महाराजांना नेऊ शकता, असं त्या ठिकाणी म्हटलं. आणि भगवान पांडुरंग परमात्म्यानं एक हात त्या ठिकाणी धरला, माऊलीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि एक हात नामदेव महाराजांचा घेतला. आणि नामदेव महाराजांचा हात माऊलीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की माऊली, माझा अत्यंत लढीवाळ असा हा भक्त मी तुमच्या स्वाधीन करतोय. हा एवढा हुशार नाही, याला सांभाळून न्या आणि सांभाळून आणा. त्या ठिकाणी नामदेव महाराजाबद्दल भगवंत म्हणतात. आणि असं म्हटल्याच्या नंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की देवाचं किती प्रेम त्या नामदेव महाराजावर असलं पाहिजे की देव स्वतः म्हणतात की या येड्याला सांभाळून न्या, माऊलीला म्हणतात, आणि सांभाळून आणा. नामदेव महाराजावर देवाचं विशेष प्रेम होतं. असं म्हणतात की दोघं तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर देव पंढरपुराच्या बाहेर पद्मतळ हे तिथपर्यंत आले आणि रडत रडत या दोघांना निरोप दिला. माऊलींना सांगितलं की माऊली, तुम्ही माझा प्राण चालवलेला आहे, जसा चालवला तसा परत वापस आणा. देव रडायला लागले. ज्या नामदेव महाराजांसाठी देव रडतो, नामदेव महाराजांची दासी जनी, ती जनाबाई म्हणते की नामदेव महाराजांचा हा अधिकार आहे, देव त्यांच्यासाठी रडतो. आणि दोघं तीर्थयात्रेसाठी त्या ठिकाणी गेले आणि अनेक दिवस तीर्थयात्रा केली. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, चैव सप्तैता, मोक्षदायिका, असे मोठमोठे तीर्थ, 7 प्रकारचे तीर्थ करत करत शेवटी सकळ तीर्थ करून या वाटेमध्ये त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत करत चाललेले. असं म्हणतात एक प्रसंग मध्ये घडलेला आहे. एका ठिकाणी दोघालाही तहान लागते, माऊली ज्ञानोबारायांना आणि नामदेव महाराजांना. आणि तहान लागल्याच्या नंतर एक विहीर त्यांना दिसते. दोघही विहिरीवर येतात. आता दोघांनाही पाणी प्यायचं, पण विहिरीमध्ये डोकावून पाहतात तर पाणी फार खोल राहतं. आता पाणी प्यायचं कसं? माऊली योग सिद्धीनं आपलं सूक्ष्म रूप धारण करतात आणि विहिरीत उतरून पाणी पितात आणि वर येतात. पण नामदेव महाराजांना योगशास्त्र माहित नाही, योग माहित नाही.
आता नामदेव महाराजांनी काय करावं? माऊलीने सांगितलं की नामदेव महाराज, जर तुमची इच्छा असली तर मी परत जातो आणि तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. नामदेव महाराज म्हणतात नाही. नामदेव महाराज त्या विहिरीच्या बाहेर वरच त्या ठिकाणी अनुष्ठान मांडतात आणि भगवान पांडुरंगाला आवाज देतात आणि असं म्हणतात की भगवान परमात्म्याला आवाज दिल्याबरोबर ती विहीर, त्या विहिरीतलं पाणी वर 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 सरकत येतं आणि ती विहीर संपूर्ण भरते आणि नामदेव महाराज हातानं पाणी पितात. जसं सद्गुरू गजानन महाराजांच्या ग्रंथामध्ये एक त्या ठिकाणी दृष्टांत आहे भास्कर महाराजाचा. त्या भास्कर महाराजच्या विहिरीला जसं महाराज पाणी लावतात, तसं या ठिकाणी नामदेव महाराजासाठी देव धावून येतो आणि त्या विहिरीला पाणी लागते, पाणी वर येते आणि नामदेव महाराज पाणी ग्रहण करतात. माऊलीलाही आश्चर्य वाटतं की देव काय अंकित झालेला आहे नामदेव महाराजांचा. जशी इच्छा केली ती इच्छा त्या ठिकाणी पूर्ण. आणि अशी तीर्थयात्रा करत 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 हे दोन साधू, हे दोन संत शेवटी पंढरपुरामध्ये दाखल होतात, रावळामध्ये येतात आणि रावळामध्ये आल्याच्या नंतर भक्त नामदेव महाराजांना पाहिल्यानंतर, माऊलीला पाहिल्यानंतर देवाला आनंद वाटतो. नामदेव महाराजांना देव आलिंगन देतो, कारण देवाला विरह नामदेव महाराजांचा सहन होत नाही आणि दोघांची ती तीर्थयात्रा पूर्ण होते. आता तीर्थयात्रा संपल्याच्या नंतर एक मावंद करण्याची पद्धत असते आणि त्या मावंदासाठी साधू संत ब्राह्मण सज्जन लोक जीव घातले जातात. आता मावंद घालायचं आणि त्या मावंदासाठी अनेक लोकांना आमंत्रण देण्यात आले. स्वतः भगवान परमात्म्यानं आमंत्रण दिली आणि स्वतः भगवान परमात्म्यानं ती मावंद त्या ठिकाणी घातलेलं आहे. स्वतः भगवान परमात्मा त्याच्यात हजर आहेत. अनेक प्रकारचे साधू, अनेक प्रकारचे संत, ब्राह्मण, सज्जन सगळी लोक त्या मावंदासाठी हजर झाले आणि त्या वाळवंटामध्ये पंक्ती बसलेल्या आहेत. स्वतः भगवान परमात्मा वाढण्यासाठी हे नामदेव महाराजांना स्वतःच्या हातानं भगवान परमात्मा जीव घालतो, माऊलीला जीव घालतो. सगळीकडे आनंदी आनंद आहे. पुढे कार्तिक शुद्ध एकादशी आली आणि त्या एकादशीच्या दिवशी त्या पंढरपुरामध्ये अथांग जनसागर लोटलेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. भक्तीमध्ये सगळे रंगून गेलेले आहेत आणि अशा आनंददायी वातावरणामध्ये माऊली ज्ञानोबाराय भगवंताच्या त्या राऊळात येतात आणि राऊळात येऊन देवाला म्हणतात की देवा, आता बस झालं. 16व्या वर्षी समाधी घेण्याची इच्छा होती, पण माझे प्राण असणारे भावंड मुक्ताबाई, सोपान काका आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आग्रहावरून 6 वर्ष थांबलो. पण आता वर्ष संपलेली आहेत आणि आता माझी समाधी घेण्याची इच्छा आहे. 22व्या वर्षी 22 वर्ष वय. आता तुम्ही मला समाधीची परवानगी द्या. जिकडे तिकडे माऊलीच्या समाधीची बातमी गेली आणि सगळे लोक म्हणू लागले 22व्या वर्षी समाधी, एवढ्या लहान वयात समाधी. ऐक, नाहीतर असं म्हणतात की 90 95 वर्ष आपण जगतो तरी जगण्याची इच्छा संपत नाही, जगण्याचा लोभ सुटत नाही, जगण्याबद्दल तृप्ती होत नाही. 95व्या वर्षीही आपण जीवनाबद्दल अतृप्तच राहतो. माऊली 22व्या वर्षी देवाला म्हणतात की देवा बस, आता बस झालं, आता जगण्याची इच्छा नाही. ज्याच्यासाठी आलो ते कार्य पूर्ण झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. नाहीतर 90 95 वर्ष जगूनही मरण्याची इच्छा माणसाला होत नाही. जगद्गुरु शंकराचार्याचा श्लोक आहे, ते म्हणतात अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तद अपि न मुंचत त्याशा पिंडम. असा श्लोक आहे. ते म्हणतात अंगम गलितम म्हणजे शरीरावर सुरकुत्या पडतात त्वचेवर. पलितम मुंडम मान हलायला लागते अशी. दशनम विहीनम जातम तुंडम 10 इंद्रिय कामातून जातात. डोळे असतात पण दिसत नाही, कान असतात पण ऐकू येत नाही, पाय असतात पण चालता येत नाही, हात असतात पण काम करता येत नाही. 10 इंद्रिय कामातून जातात. दशनम विहीनम जातम तुंडम
वृद्धो याती गृहीत्वा दंडम. माणूस मथारा होतो, जरावस्था प्राप्त होते आणि त्याच्या हातामध्ये काठी येते. काठी शिवाय त्याला एक पाऊलही चालता येत नाही, अशी अवस्था त्याची. तरी सुद्धा तद अपीन मुंचत आशा पिंडम. तरी सुद्धा जगण्याचा लोभ सुटत नाही, मरण्याची इच्छा त्याची होत नाही, जीवन त्याचं तरीही तृप्त होत नाही. पण ज्ञानोबराय 22व्या वर्षी हसत 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 मुख चेहऱ्यानं देवाच्या समोर उभं राहतात. देवाला म्हणतात की बाबा बस बस झालं, आता समाधी घ्यायची, आता थांबायचं नाही. जिकडं तिकडं ज्ञानोबरायच्या समाधीची बातमी पसरलेली. निवृत्तीनाथ रडायला लागतात. देव आणि नामदेव महाराज सगळे निवृत्तीनाथाची समजूत घालतात की आता बस झालं, आता त्यांना त्या ठिकाणी जाऊ द्या, समाधी घेऊ द्या. आणि मग भगवंत माऊलीला सांगतात की माऊली तुम्हाला समाधी द्यायची, पण आता सध्या नाही, 15 दिवसानं कार्तिक वद्य त्रयोदशीला, आणि इथं नाही, आळंदीमध्ये. आणि मग त्या पंढरपुरात असलेला भक्तीचा तो जनसागर, तो अथांग असणारा थवा वारकऱ्याचा, तो सगळा थवा आळंदीच्या दिशेनं रवाना होतो. मुखामध्ये ज्ञानोबारायांचं नाव आहे आणि डोळ्यामध्ये ज्ञानोबारायसाठी आसू आहेत. सगळे जण रडतायत आणि मुखामध्ये ज्ञानोबारायचा गजर आहे की ज्ञानोबाराय समाधी घेणार आहे, ज्ञानोबाराय समाधी घेणार. ज्या ज्या लोकांच्या कानावर ज्ञानोबारायच्या समाधीची बातमी गेली, ते लोक पंढरपूरच्या या आळंदीच्या दिशेनं रवाना झाले. मुखामध्ये ज्ञानोबारायांचं नाव आणि डोळ्यामध्ये आसू आहे, अंतःकरणामध्ये दुःख आहे की एवढा मोठा साधू आता आपल्यापासून निघून जाणार आहे. सगळे लोक रडतायत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या समाजानं, ज्या लोकांनं ज्ञानोबाराय आणि भावंडाला आयुष्यभर रडवलं, दारात गेले तर मधुकरी दिली नाही, कोणी प्रेमानं बोललं नाही, नदीत आंघोळ करू दिली नाही इंद्रायणीत, विहिरीवर पाणी भरू दिलं नाही, कोणी डोक्यावरून हात फिरवला नाही, कोणी कधी प्रेमानं बोललं नाही, जेवले का म्हणून असं कोणी विचारलं नाही. आयुष्यभर जे लोक 4 भावंडासाठी निर्दयी राहिले, ते लोक मात्र आता ज्ञानोबारायच्या समाधीची बातमी ऐकून रडायला लागले, डोळ्यात आसू आहेत. कबीर महाराज म्हणतात कि जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. आणि तसंच झालं. ज्ञानोबाराय हसत मुखानं समाधीसाठी तयार झाले, पुढे चालले, पण जग मात्र त्यांच्यासाठी रडतंय. आणि रडण्यासारखी गोष्टच आहे माय बाप. लोकांनी एवढा त्रास ज्ञानोबारायांना दिला तरी सुद्धा 5 प्रकारचं मोठं वाङ्मय रचतात. लोकांनी वाळीत टाकलं, दुःख दिलं, पण त्यांच्यासाठी एकही अपशब्द आपल्या वाङ्मयात ज्ञानोबाराय रचत नाहीत, एकही अपशब्द रचत नाही. ज्या लोकांमुळं आपल्या आईवडिलाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, मरावं लागलं, ती लोक मरावीत, त्यांना शाप द्यावा असंही ज्ञानोबारायांना वाटत नाही. की ज्या लोकांमुळे आपले आईवडील मरतात ती लोक मरावीत असं ज्ञानोबाराय म्हणत नाही. जे खळांची व्यंकटी सांडव, त्यांचा फक्त वाकडेपणा जावो, दुर्गुण जावो, एवढीच कामना ज्ञानोबारायकडे. जे जगत नेहमी शाप देतं, शिव्या देतं, त्याच लोकांच्या कल्याणाची भूमिका ठेवतात ज्ञानोबाराय. म्हणून ज्ञानोबाराय सारखा विशाल आणि उदार अंतःकरणाचा साधू या जगतात झाला नाही. आणि त्या ज्ञानोबारायच्या समाधीचा दिवस ठरलेला आहे. सगळे जण आळंदीच्या दिशेनं रवाना झाले. साधू, संत, यक्ष, किन्नर, गंधर्व, देव सगळे लोक या आळंदीमध्ये दाखल झाले. ज्ञानोबाराय समाधी घेणारे, ज्ञानोबाराय समाधी घेणारे. दशमीच्या दिवशी सगळ्या आळंदीमध्ये प्रदक्षिणा घालण्यात आलेली आहे. मृदंग, विना, टाळ या गजरामध्ये सगळ्या आळंदीमध्ये प्रदक्षिणा घालण्यात आली. आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये सगळेजण आलेले आहेत. सगळेजण तिथे आले आणि आल्याच्या नंतर समाधीची तारीख ठरली होती.
कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबाराय समाधी घेणार होते हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढे हरिदिनी आली, एकादशी आली. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागर झालेला आहे, रात्रभर नामस्मरण झालेलं आहे, भजन झालेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी पंचपक्वान्नाचं भोजन सगळ्या लोकांसाठी बनवण्यात आलं. आणि द्वादशीच्या दिवशी असं म्हणतात की स्वतः भगवान परमात्मा वाढण्यासाठी आहे. पात्र तो श्रीपती वाढू लागे असं म्हटलेलं आहे. स्वतः भगवान परमात्मा वाढण्यासाठी आहे. आणि पंक्ती बसलेला आहे पिंपळाच्या वृक्षाखाली. तिथं सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत. आणि स्वतः माऊलीला वाढण्यासाठी रुक्मिणी माता, जगत माता हजर आहे. आणि त्या मातेनं, त्या आईनं माऊलीला वाढलेलं आहे, ताट वाढलेलं आहे, सगळं वाढण केलेलं आहे. ज्ञानोबाराईने आनंदानं ते प्रसाद ग्रहण केला. पण सगळ्याच्या अंतकरणात मात्र थोडस दुःख आहे, सगळ्याच्या अंतकरणामध्ये दुःख. आणि तिसऱ्या प्रहराला कीर्तन त्या ठिकाणी सुरू झालं. नामदेव महाराजांचं कीर्तन आहे. आणि सुंदर असं कीर्तन पार पाडलं. आणि कीर्तन पार पडल्याच्या नंतर आता समाधीची वेळ जवळ आलेली आहे. ज्ञानोबाराय समाधीसाठी सज्ज झाले, तयार झाले. ज्ञानोबाराय सारखा साधू, ज्ञानोबाराय सारखा संत तुम्हाला पृथ्वी तलावर पाहायला मिळणार नाही. एवढा भाग्यवान संत की ज्यांना स्वतःच्या गुरुच्या हातानं समाधी प्राप्त झाली. स्वतःच्या गुरुच्या हातानं. शिष्य तो खरा भाग्यवान ज्याला गुरुच्या हातानं समाधी प्राप्त होते. जशी स्त्री ती भाग्यवान, त्या स्त्रीला भाग्यवान म्हणतात जी सौभाग्यासहित आपला देह टाकते, सौभाग्यासहित जाते, त्या स्त्रीला शास्त्र भाग्यवान म्हणते. तसा शिष्य तो भाग्यवान ज्याला आपल्या गुरुच्या हातानं समाधी घेण्याचं भाग्य प्राप्त होते. आणि ज्ञानोबाराय सारखा भाग्यवान पुरुष तुम्हाला जगात पाहायला मिळणार नाही. एक हात अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. आणि एक हात आपलं जीवन परिपूर्ण करणाऱ्या गुरुच्या हातामध्ये आहे. आणि ज्ञानोबाराय समाधीसाठी चाललेले आहेत. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची या माशा घातली माझ मन, तैसे जनवन कालवली. दाही दिशा धुंद उदयास्ताविन, असं वर्णन केलेलं आहे. जाऊन या आसनावरी ज्ञानेश्वर महाराज आसनावर जाऊन बसले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवी. भगवान परमात्मा आणि निवृत्तीनाथाचा हात धरून ज्ञानोबाराय आसनापाशी गेले. उत्तराभिमुख तोंड करून पद्मासन घालून पुढे ज्ञानेश्वरीचा म्हणजे हृदय हे माऊलीचं ते अंतकरण आहे, ते ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवला. आणि ज्ञानोबाराय त्या ठिकाणी बसलेले आहेत समाधी घेण्यासाठी. आणि देव शेवटी ज्ञानोबारायांना म्हणतात की माऊली, आयुष्यभर दुःख भोगली पण कधी माझ्याकडे काही तक्रार केला नाही, काही तक्रार केली नाही, काही मागितलंही नाही. पण आता मी तुम्हाला विनंती करतो, जाता जाता काहीतरी मागा. माझ्यावर एवढं मोठं ऋण करू नका. त्याचं फार मोठा भार, त्याचं फार मोठं ओझ माझ्यावर झालेलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो की अहो काहीतरी मागा, काहीतरी मागून जा. एवढी माझी विनंती मान्य करा. देव प्रत्यक्ष माऊलीला म्हणतो. आणि माऊली म्हणतात की देवा, अरे मला मागायचं काहीच नाही. आणि जर तुझी इच्छाच आहे देण्याची, तर जसं कार्तिक शुद्ध एकादशीला सगळा वैष्णवाचा मेळा पंढरपुरामध्ये दाखल होतो, तसं तू कार्तिक वद्य एकादशीला मला भेटण्यासाठी या आळंदीमध्ये येत जा. कार्तिक वद्य एकादशीला मला या ठिकाणी भेटत जा. म्हणून म्हणतात यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. पांडुरंग प्रसन्न पडे, केले देणे या ज्ञान आहे. हा वर ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याने दिला. केले देणे या ज्ञाना, वैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमा या, असं म्हटलेलं आहे. आळंदीचा महिमा त्याच्याहूनही मोठा आहे. आणि ज्ञानोबारायला वरदान त्या ठिकाणी दिलं
आणि ज्ञानोबारायांनी शेवटी आपल्या गुरुकडे पाहिलं, आपल्या मोठ्या भावाकडे पाहिलं, निवृत्तीनाथाकडे पाहिलं आणि हात जोडून माऊली निवृत्तीनाथांना म्हणतात की दादा, या मोकळ्या आकाशाखाली मायेचं छत्र म्हणून नेहमी तू 24 तास आमच्या तिन्ही भावंडासाठी तत्पर राहिला, उभा राहिला. आई वडील गेल्याच्या नंतर सगळी जबाबदारी तुझ्यावर त्या ठिकाणी आली आणि यथा योग्य रीतीनं तू ती पार पाडली. जी जी इच्छा आम्ही केली, पाळीलो पोसिलो, पाळीला लढा, असं म्हटलेलं आहे. जी इच्छा केली ती त्या ठिकाणी तू पूर्ण केली, आमचा लळा पुरवला. आणि मला गुरु म्हणून तू प्राप्त झाला, माझं जीवन तुझ्यामुळे परिपूर्ण झालं. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी निवृत्तीनाथांना म्हणतात. आणि आता तुझ्या कृपेनं मी या समाधीसाठी तत्पर झालो. आता मला समाधीसाठी निरोप दे, माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि मला समाधीसाठी जाऊ दे. निवृत्तीनाथांना त्या ठिकाणी विनंती केली माऊलीने, पण निवृत्तीनाथ काही बोलायला तयार नाही. स्तब्ध उभे आहेत. फार मोठं तीव्र दुःख निवृत्तीनाथांना झालेलं आहे. निवृत्तीनाथ शब्दही बोलायला तयार नाही. आणि शेवटी दोघही त्या विवराच्या बाहेर आले. महादेवाचं जे मंदिर आहे, सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे, तिथं जो नंदी आहे, त्या नंदीच्या खालून ते विवर आहे, त्या विवरातून ज्ञानोबाराय समाधीसाठी आत गेले आहेत, आत गेलेले आहेत. आणि मग समाधी दिल्याच्या नंतर दोघही त्या ठिकाणी बाहेर आले. ते विवराचा दरवाजा बंद करण्यात आला आणि मग मात्र निवृत्तीनाथांना दुःख आवरत नाही. साधू लढतात विशेष नाही, तिथं आलेली मंडळी लढतात विशेष नाही, स्वतः भगवान परमात्मा माऊलीसाठी रडतो. निवृत्ती दादा जसा बाहेर आला तशी मुक्ताबाई गडबडा लोळायला लागली. सोपान काका गडबडा लोळायला लागले. माऊलीसाठी सगळा जनसमुदाय, अथांग जनसागर, सगळे लोक रडतायत. पण नामदेव महाराज म्हणतात सगळी लोक रडतायत विशेष नाही. ते निवृत्ती महाराज रडतायत, ते निवृत्तीनाथ रडतायत, जे कधीही प्रवृत्तीवर येत नाहीत, ज्यांना माया कधी स्पर्श करत नाही, ज्यांना कोणत्याही गोष्टीचं बंधन कधी वाटलं नाही, ज्यांना कोणत्याही गोष्टीचं दुःख वाटलं नाही. वैराग्य ज्याच्या अंतःकरणामध्ये धगधगत आहे, जिवंत आहे, ते निवृत्तीनाथ ही गडबडा लोळायला लागतात, माऊलीसाठी लढायला लागतात. माऊलीने समाधी घेतली. देव स्वतः निवृत्तीनाथाकडे येतात आणि निवृत्तीनाथांना म्हणतात की आहो निवृत्ती महाराज, निवृत्तीनाथ काय करताय तुम्ही? वास्तविक तुम्ही सोपान काका आणि मुक्ताबाई यांना धीर द्यायला पाहिजे आणि तुम्हीच रडताय. तुम्ही असं केल्यावर त्यांना धीर कोण देईल? त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात की देवा, अरे आता इससे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. त्या ठिकाणी निवृत्तीनाथ म्हणतात की बाबा फार मोठे संत होतील, साधू होतील, पण ज्ञानोबाराय सारखा आता कोणी होणार नाही. वास्तविक आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि माझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली की निवृत्ती, अरे तू सगळ्यात मोठा आहेस, या तिन्ही भावंडाचं रक्षण करण्याचं काम, यांचा लळा पुरवण्याचं काम तुझं आहे. म्हणून माझ्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली आणि सांगितलं की बाबा चांगल्या रीतीने यांचा सांभाळ कर. पण खरं सांगू, मी यांचा सांभाळ केला नाही. निवृत्तीनाथ देवाला म्हणतात मी यांचा सांभाळ केला नाही. खऱ्या अर्थानं माऊलीनीच आमच्या तिन्ही भावांचा सांभाळ केला. माऊलीने लळा पुरवला, माऊलीने मुक्ताबाईला सांभाळलं, माऊलीनं सोपान काकाला सांभाळलं. अरे फार काय बोलू, माऊलीनं मलाही सांभाळलं. आणि रडायला लागतात निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ म्हणतात की देवा, अरे याच्यासारखा शिष्य पृथ्वीवर कोणालाही भेटणार नाही. कधीच माझ्या शब्दाची अवज्ञा यानं केली नाही. गुरु शिष्य पण
सिद्ध नेले, सिद्धीस नेले. असा श्रेष्ठ आणि सगळ्या विश्वात वंदनीय माझा भाऊ, माझा शिष्य आज माझ्यातून निघून गेला. याचं दुःख मला फार त्या ठिकाणी वाटतंय. निवृत्तीनाथ रडतात, देव रडतात. फार सुंदर अभंग आहे. देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नैनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी न्याळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही पुळे पवित्रा, याचे नामे होती. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ, योगाधिक तप वरिष्ठ, येथेची पै केले. येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवा पासुनी भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिसे, ते प्रत्यक्ष जाना पार्वती. भोती वनवल्ली वृक्षी, येत देव येऊनी होती पक्षी, हे असे नित्य साक्षी, आस्ती नास्ती उदकी. हे पंढरीहुनी सोपे, जनाची हरावया पापे, कडिकाळ कोपलिया कोपे, नचले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरिसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची एकुशी, ज्ञानदेव जन्मले, ज्ञानदेव जन्मले. आणि रुक्मिणी माता आणि देवही माऊलीच्या समाधीच्या दिवशी त्या ठिकाणी रडायला लागले. आणि सगळ्या साधू संतांच्या समवेत देव, यक्ष, सूर्णर, किन्नर, गंधर्व, साधू संत महात्मे या सगळ्याच्या समक्ष ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. आपला देह पंचतत्वात त्या ठिकाणी विलीन केला आणि ज्ञानोबाराय तिथं समाधीमध्ये बसलेले आहे. पण ज्ञानोबाराय आजही त्या समाधीतून अनेक भक्तांचं मनोरथ पूर्ण करतात. ज्ञानोबारायला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद प्राप्त होतो ज्ञानोबारायचं वाङ्मय वाचल्याच्या नंतर. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायचं अंतकरण हे हृदय आहे. ती ज्ञानेश्वरी तुम्ही जर वाचली तर त्या ज्ञानेश्वरीमुळे ज्ञानोबारायला त्या ठिकाणी अत्यंत आनंद त्या ठिकाणी होतो. ती ज्ञानेश्वरी तुमच्या जीवनामध्ये असू द्या. नित्यनेमाना हरिपाठ जीवनामध्ये, वारकऱ्याचा नित्यनेम हरिपाठ सांगितलेला आहे, तो हरिपाठ तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. अशा प्रकारचा समाधीचा प्रसंग आपण त्या ठिकाणी पाहिला. या वारकरी संप्रदायातले सर्वश्रेष्ठ संत माऊली ज्ञानोबाराय आणि सकल संतांच्या समक्ष संजीवन समाधी ज्ञानोबाराय त्या ठिकाणी घेतात आणि आपला देह, आपला आत्मा परमात्म्यात त्या ठिकाणी विलीन करतात. असो गेली अनेक दिवसापासून साधू संतांच्या कृपेनं, माऊली ज्ञानोबारायच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सहकार्याने आपण या वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांवर बोलण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबारायच्या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. असो ज्ञानोबारायचं चरित्र आज या भागामध्ये त्या ठिकाणी विराम घेते. या व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा आणि त्यामुळं जास्तीत जास्त हा व्हिडिओ किंवा हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल. असो या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण विराम घेतो, हा भाग पूर्ण विराम घेतो. रामकृष्ण हरी.